त्यानंतर पावसामुळे झालेल्या नुकसानीची अपडेट सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये परतीच्या पावसाचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळतोय, कारण ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। हातातोंडाशी हे पीक आलेलं होतं, भात पीक आहे आणि त्यामुळे पाऊस झाला, हे पीक हिरावलं गेलेलं आहे। शेतकरी पुरता हवालदिल झालाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। कोकणामध्ये आता परतीचा पाऊस पडत आहे। विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस झालेला आहे। काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये तब्बल रात्री 2 तास पाऊस पडला होता आणि त्यामुळे आता शेतकरी आहेत ते हवालदिल झालेले आहेत, कारण हातातोंडाशी आलेले जे भात पीक आहे ते आपण बघतो आहे कापणीला आहे। काही शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात देखील केली आहे, पण प्रत्यक्षात परिस्थिती दिसते की हे आता वारा आणि पाऊस अचानक झाल्यामुळे आता हे पीक आहे ते अक्षरशः जमिनीवर लोळताना दिसतं आहे आपल्याला। एकंदरीत ही परिस्थिती पाहतो की कणकवली शहरामध्ये काल 2 तास पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेले जे पीक आहे ते आता जमीनवर लोळताना दिसत आहे। आणि कसं कापायचं हे भात पीक आणि कसं याला पुढे भात झोडायचं अशी जी शंका आहे ती शेतकऱ्याकडे उपस्थित होत आहे। शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकरी म्हणतो की मजुरीचा खर्च असेल, खतं खर्च असेल किंवा लागवडीचा खर्च हा आता परवडत नाही आणि खूप मोठं नुकसान आमचं जे होत आहे। एकंदरीत ह्या शेतामध्ये आपण ह्या शेतकऱ्याच्या या शेताच्या मळ्यामध्ये ही परिस्थिती आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकरी म्हणतोय की पावसाने ही जी परिस्थिती आता उद्भवली आहे त्यामुळे नेमकं काय करावं हे देखील आता शेतकरी आता विचारत आहे। एकंदरीत आता शेतकरी हवालदिल झाले दिसत आहे। सकाळपासून सध्या आज बघितलं तर पावसाचे ढग आहेत ते आपल्या आकाशामध्ये दिसत आहेत। पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली। अचानक आलेल्या पावसामुळे आता हे सध्याची परिस्थिती आपल्याला कणकवलीत शेतकरी हवालदिल झाल्याचं आपल्याला दिसत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। अचानकपणे पाऊस झाल्यामुळे आमचं भयंकर नुकसान झालं। हे पावसात शेती कापलेली संपूर्ण लोंबकळत आहे, पूर्णपणे भात भिजून मोकळं झालेलं आहे। त्याशिवाय हे आता भात आणि मजुरी, माणसं आणि खत, बियाणं हे सर्व शेतकऱ्याला परवडणं दिवसेंदिवस कठीण झालेलं आहे। त्यामुळे भयंकर आमचं हे नुकसान झालेलं आहे। पाऊस हा काय अजून थांबण्याचं नाव घेत नाही आहे। त्यामुळे आता पाऊसाने थांबला तरच आमची शेतीचं थोडंफार कापण्याची